दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। एका ज्येष्ठ महिलेला घरात घुसून जीवेठार मारले आणि तिचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार समोर आला। नाशिक रोड, जेल रोड, लोखंडेमाळा उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला होता। या घटनेतील सदरचा आरोपी हा अज्ञात होता। त्याचा कोणताही तपास लागत नव्हता। मात्र अशी सेम घटना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं देखील समोर आलं। हे दोनही गुन्हे एकाच पद्धतीने केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। गुन्हे शाखा युनिट 1 च्या हे लक्षात आल्याने एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली। तसेच त्या इसमाने त्याच्या नातेवाईकांकडे चोरी केल्याची देखील कबुली दिली आहे। सदर आरोपीतास जुगार खेळण्याचा नाद आहे, त्यासाठी त्याला पैशाची गरज होती आणि या गरजेतूनच सदरचे गुन्हे केल्याचं त्याने कबुली दिली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। तसेच आरोपीने आणखी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने पुढील तपास कामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात त्याला देण्यात आले। 1 जानेवारी 2024 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सामनगाव भागात एक जबरी चोरीचा गुन्हा घडला होता। यामध्ये आरोपीने महिला दुकानात एकटी बघून तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिच्या अंगावरील सोनं चोरून नेलं होतं। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक रोड पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट 1 व गुन्हे शाखा युनिट 2 हे समांतर तपास करत होते। त्या तपासात आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज, त्याचबरोबर फिर्यादीने सांगितलेलं वर्णन याचा अभ्यास करून एक आरोपी सस्पेक्टेड फायनल केला आणि त्याच्या मागावर तो वारंवार जागा बदलत होता। शेवटी त्याला 4 ते 5 दिवसानंतर गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकारी अंमलदारांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। तर या दरम्यान आपल्याकडे जून महिन्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोखंडेमाळा येथे एक खुनाचा गुन्हा दाखल होता। तर त्या गुन्ह्याची पद्धत, गुन्हा करण्याची पद्धत आणि ह्या नाशिक रोडच्या गुन्हा करण्याची पद्धत ही सारखी लक्षात आली आणि त्यावरून त्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तर त्या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिलेली आहे। ते जून महिन्यामध्ये लोखंडेमाळा येथे एका 60 वर्ष वयोवृद्ध महिलेचा डोक्यात रॉड आणि घातक शस्त्राने वार करून तिच्या अंगावरील सोनं लुटलेलं होतं। यामध्ये ह्या आरोपीकडून आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि ह्या गुन्ह्यातील त्याने मुद्देमाल विल्हेवाट कशी लावली, त्याला कोणी मदत केली का, याचाही तपास चालू आहे। आरोपीचं नाव विशाल गांगुर्डे आहे आणि तो जेल रोड भागात राहतोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद।